छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मित्रांनो, आज आपण आलो आहोत जीवधन किल्ल्याला आणि त्यात घाटघर इथे आपण गाडी पार्क केलेली आहे समोर. हे आपली गाडी आणि आपले आज मावळे. चला तुम्हाला वरती घाटघर किल्ला आपला जीवधन किल्ला दाखवतो. आणखीन काय काय वेगळे आहेत तसे आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करू. आता अंधार आहे, काही दिसत नाही सगळीकडे. इकडे बघा मागे नाना चांगटा दाखवा नाना चांगटा. आणि इकडे आपली गाडी पार्क केलेली आहे. चला हर हर महादेव. मस्त असं धुकं पण आहे, ढग पण आहे वरती ढग पण दिसतंय झाडात. हे बघा असा आपला हा रस्ता भेटलेला आहे. फोटो काढ. डबल बाय बाय उतरल्या म्हणली सेल्फी काढतो. हे बघा इथे पूर्ण खाली ढग आहे, पूर्ण धुकं ढगात आलोय वरती. हा पायरी मार्ग. इथे वरती एक छोटीशी आपली गुफा आहे. हे बघा आणि पूर्ण धुकं आहे. आता खाली पूर्ण हे जंगल धुक्यामध्ये. आता पूर्ण पुढे काही दिसतच नाही. ह्या बघा ना पूर्ण हा दगड ताशूक केलेला पूर्ण तासून हा रस्ता बनवला. पाण्याचा आहे सगळी वगळ. तिकडे खाली गेलो होतो आपण माहिती आहे का? हो इकडे खाली गेलो होतो आपण. हा हे मला आपल्याला दिसलं होतं वरती डोंगर. हा पायरी मार्ग परत रेलिंग पण लावलेली आहेत खाली. बघा हा असा रस्ता आपण वर चालत आलो. रॅपलिंग वगैरे इथे लावलेले दोऱ्या वगैरे काहीतरी. जीवधन किल्ला आहे. जीवधन किल्ल्याच्या पायरी मार्ग इथे म्हणून म्हटलं पायरी. ते पायरी मार्ग संपल्यानंतर असं थोडंसं कसा हा भाग येतो आणि आपण आता सगळे ढगात आहोत. ढगात आता वाजलेले 6:30 सकाळचे 6:30. रात्रभर गाडी चालवत परत गाडी सर करतोय. थोडा रस्ता पण चुकलो होतं खाली पण सापडला शेवटी रस्ता. समोर आहे आमचे वरिष्ठ. कसं वाटतंय? ढगात आले तुम्ही ढगात. हे पूर्ण बघा ढग आहे, ढग पूर्ण. आणि वरती कडा आहे डोंगराची, दिसत नाही, पूर्ण ढगात गेलेले आहेत. रस्ता आहे असं आपल्याला वर जायचं आहे. जीवधन किल्ला. हे वरती बघा हे एवढे दगड पडलेले आहेत वरून. हा रस्ता जीवधन किल्ला. आज आपण आलोय जीवधन किल्ल्यावरती. आजचा हा यशस्वी झाला आहे आपला मोहीम. हे इथे थोडीशी गुफा टाईप आहे खाली. परत आल्यानंतर इथे वर आपल्याला पायरी मार्ग लागतो. काही पायऱ्या तुटलेल्या आहेत, बाकी पायऱ्या आणखीन शाबूत आहेत. सातवाहन काळातल्या जवळपास हा किल्ला आहे. आजही पायऱ्या इथे साबूत आहे. तो एक जुना पायरी मार्ग आहे मित्रांनो. तो तुटलेला आहे सगळं. एक पायरी मार्ग शाबूत आहे. चला तर आपण वरती जाऊ. पूर्ण ढग आलेले, धुकं आले, त्यामुळं काही गड किल्ल्याचा आजूबाजूला
परिसर आपल्याला काही दिसत नाही. आता जवळपास 6:40 झालेले आहेत. मित्रांनो, उद्या 31 मे, उद्या राष्ट्रमाता, राजमाता, विश्वमाता, महासाहेब अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव आहे. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण हा आज जीवधन किल्ल्याचा ट्रेक आयोजित केला होता आणि आज आपण तो जीवधन किल्ला सर करत आहोत. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या भारतातली पाणवाट्यासाठी विहिरी बांधल्या होत्या, मंदिराचे जीर्णोद्धार केले होते, गड किल्ल्याचाही जीर्णोद्धार केले होते. अशा अहिल्याबाई होळकरांचा उद्या देवींचा जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव, जय अहिल्या, जय मल्हार. बघा पूर्ण ढगात गेला आहे. इथे पावसामुळे सगळा रस्ता हा वाहून गेलेला आहे. पायरी मार्ग राहिलेला आहे. चला तर आपण वर जातो आहे, बघू वरती आणि काय काय तर कसे बघितले दगड बसू लागले. हो, किती मोठा मोठा दगड आहे. आज आपल्याला फक्त चालता येत नाही, त्यावेळेस त्यांनी दगड उचलून इथे काम केलेलं आहे. त्या मावळ्यांना, त्या मानाचा मुजरा त्यांना आज आपल्याला हा मार्ग पाहायला भेटतोय. पूर्ण ढग आहे, धुकं आहे, पाणी पूर्ण ओलं होते आणखी पाण्यामुळे. आणि हा वारा पण सुटलेला आहे, दिसत पण नाही समोरचं मागचं काही. चला आपण आता वरती जाऊ. कसं वाटतंय? स्वर्गात स्वर्गात स्वर्ग, जीवदान किल्ला. असा रस्सी बांधलेली आहे, पायरी तुटलेली आहे, पूर्ण पायरी मार्ग आमच्या जेवणावर थांबलेले आहे. रस्सी धरून वरती आलेलो आहे. हा पूर्ण आणि हे आपले तटबंदी बुरुज, हा बुरुज दिसतोय. आमचे मावळीचे रस्सी धरून वरती येते. चला थांबा, इथे मी वरती येतो थोडं. हे तोडलेला आहे पूर्ण मार्ग, असा पायरी मार्ग. पूर्ण पायऱ्या मार्ग तोडलेला आहे का रस्त्यामुळे आपण वरती आलो. आणि बघा हे पूर्ण हा दगड साळून ह्या इथे एक त्यावेळेस रूम असेल पहारेकरीसाठी, मावळ्यांना. हे बघा हा पूर्ण, आणि हे बघा हा महादरवाजा. हे इकडे हे पूर्ण एका दगडात आहे. आणि पाण्यासाठी जाण्यासाठी नियोजन आहे, नियोजन बघा. हा जो हे शाबूत आहे, ही बघा हे याचं काम आणखीन आहे, शाबूत आहे. आणि हे आपण वरती झालं निघे देवडी आहे दरवाजा मागे. हा दरवाजा जे शाबूत आहे. इकडचा हा अखंड आहे, अखंड आहे. इथे हे परत पायरेकरी वगैरे त्यासाठी ही देवडी बांधलेली आहे. आज म्हणजे भरपूर जागा आहे, या साईडला नाही. आणि हा पायरी मार्ग वरती जाण्यासाठी. चला तर आपण आता वरती जाऊ. त्यानंतर पूर्ण आम्ही ढगात आहे. एसी 16वर करून पण एवढं चालत आल्यानंतर पण थंडगार. आणि पाण्याचं नियोजन बघा त्या काळात. वर गडावरचं पाणी इकडून काढून दिलंय. चर काढली बघा नाही, मातीमध्ये आपल्याला चर काढतात, तेवढी भारी चर यांनी काढली. आणि हे वरती वाड्याचे अवशेष वगैरे. कुठं जायचं काय जायचं बघावं लागेल आपल्याला. पूर्ण धुकं आहे, वरती धुकं आहे. आज मेचा महिना आहे, मेची 30 तारीख आहे. उद्या 31 मे, राष्ट्रमाता महासाहेब अहिल्यादेवी होळकरांचं उद्या जयंती आहे. त्यानिमित्त आपण आलो इथे गडावर. पण आता कुठं जाय, इकडे खाली काही दिसत नाही. पूर्ण तिकडे समोर पण आमचा माणूस तिथपर्यंत दिसतंय. आणि कुठं जायचं काय कळत नाही आहे.
कुसळ काही दिसत नाही. कुसळ रस्ताच बाजूलाच राहिला. सुका दिसना, आता आम्ही चुळका पितो. सुका दिसत नाही, ORS पितोय आम्ही. हे सगळे जवान आता ORSचा आनंद घेत आहे. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय. आपण त्या प्रवेशद्वारापासून वरती आल्यानंतर ते झाड आहे, असा रस्ता आहे. वरती आपल्याला या धुक्यातून आता वरती जायचं आहे. वरती असं चालल्यानंतर आपल्याला वेगवेगळे झाड रस्ता आहे. पूर्ण इकडे गवत झालेले आहेत, झाडी पण आहे वरती. झाडी आपण चालल्यानंतर खाली आल्यानंतर इथे ह्या साईडला बघा हे धान्य कोठार, त्याचा हा इथे स्तंभ दिसतोय भगव्या झेंड्याचा. आणि याच्या खाली हे धान्य कोठार आहे. आमचे मावळे पुढे चाललेले आहेत पुढे, पण आज त्यांचे थोडी निराशा झालेली आहेत. धुकं पडले रात्रभर जागून त्यांचं. हे बघू शकतात इथे आलोय आपण आता कोठाराजवळ, धान्य कोठार. चला तर आतमध्ये बघू काय काय विशेष. इथे धान्य कोठार फॉरेस्ट विभागाने लिहिलेलं आहे. बघा हा कसा बांधलेला आहे पूर्ण. इथे हे केलेलं आहे का, हे बघा हा दरवाजा. वरती बघा हत्ती, बघा हत्ती माऊली हत्ती. इकडे हे त्रिशूळ. चला आतमध्ये लाईट लावा, लाईट लावा, लाईट लावा. हे दाखवतो मी. इथे फकुळे असते हे बघा कसे आहे. इकडे इकडे दाखवा. हे पूर्ण लाईट लावते. त्यावेळेस हे किती मजबूत असेल ना, भारी असेल हे कोठार. आहे पूर्ण. आज पण 6व्या-7व्या शतकामधलं हे सातवन काळामध्ये बांधलेलं आहे धान्य कोठार. आणि आजही मजबूत आहे. काय सगळं अंधार झालेला आहे. बॅटरी लाव. हे बघ आतमध्ये किती भारी आहे. या आतमध्ये दाखवा. पाणी पाणी नाही मोकळं आहे. आईची जाऊ. हे धान्य कोठार. किती धान्य असेल इथे. इकडे दाखव खाली, खाली दाखव. हे बघा पूर्ण हा धान्य कोठार. सगळं अंधार आहे. हे पण चांगलं मजबूत आहे. वट वगैरे काय होतं त्याला. या इकडे. इथे बघा काय ह्याच्यावर निशाणी. फुलाचं आहे. इकडे पण देवळी बघा. आणि हे बघा हे कसं आहे छिद्र बघा. आवड आहे. हे तिकडे पण आहे बघ धान्य कोठारचंच आहे ते. इथे हे बघा पूर्ण ही देवळी. घाबरलं. जुन्नर प्रवेशद्वार आहे.
आणि हे बघू शकतात हा पूर इथं पडझड झालेली आहे आपल्या धान्य कोठारची. वरती काहीतरी निशाणी होती इथे आहे ना, तो पूर्ण हा दगड तुटला आहे. इथे आपली छत्रपती शिवाजी महाराजची भव्य पताका आहे. आणि तुम्ही इथे येऊ शकता. इथून हवा बघा कशी सुटली. इकडे हे तटबंदी खाली, इकडे वाडे होते खाली, वाड्याचे अवशेष. आता या धुक्यानं आपल्याला इथे तुम्हाला काही दाखवू शकत नाही. आणि हा इकडे प्रवेशद्वार वाटतं खाली एक जुन्नरचा. जायचं बघायला, चला खाली जाऊ थोडंसं. हे बघा इकडे वाडे होते वगैरे, वाड्याचे अवशेष. हे पूर्ण इकडे वाड्याचे अवशेष आहे. आता एक सूर्य आलाय बाबा. हे वाड्याचं औषध आहे, वाड्याचं दार आहे इकडे. पूर्ण इकडे वाड्याचं औषध आहे. हे पूर्ण हे वाडा आहे, सगळे वाडे इथे घरं होते पहिले इथे. ही तटबंदी. आताशी ऊन पडलंय, थोडं वातावरण भारी झालेलं आहे. हे ऊन कसं पडलं त्या साईडला बघा तिकडे. हा परा इकडे जुन्नर दरवाजाचा प्रवेशद्वार इकडे खाली. तिकडे हे खाली पूर्ण हे रस्ता आहे इकडे. आपण आता जुन्नर दरवाजाला जाऊ खाली. तुम्हाला जुन्नर दरवाजा दाखवतो. या खाली जुन्नर दरवाजा. आपण आता जुन्नर दरवाजाला भेट देऊ खाली. तटबंदी ही पण अजून थोडी साबूत आहे या साईडला. ह्याच्यामध्ये केवढे मोठे मोठे दगड आहे रस्त्यात आली त्याला सांगते आहे ना. इकडे गुफा टाईप बनवले आहे. काय म्हटलंय, काय नजारा आहे खाली. तो प्रदेश, सपाट प्रदेश खाली. इथे त्यावेळेस रूम असेल, ही गुफा पडली. ही तटबंदी. हा रस्ता आहे खाली, तो पूर्ण यायचा वरती. हा जुन्नर मार्ग आहे. दुकान आहे परत पूर्ण धुक्यात गेलंय. थोडस आपण बघितलं परत धुक्यात गेलंय. पूर्ण याच्यामध्ये पाणी आहे बघा. हे पाणी सगळं शेवाळलं पण आहे पूर्ण याच्यावर. आता पूर्ण हे पाण्याने हे घाण झालं, शेवळ आलं, पडझड झाली बरं. हे इथं असा हा प्रवेशद्वार असणार आहे, दरवाजा. परत इथे ह्या साईडला हे बघू शकता तुम्ही इकडे. इथे हे असा वरती हा तयार असणार पूर्ण. हा तुटला आहे. इथे पण प्रवेशद्वारमध्ये पण दगड आलेले झाले. आपण इकडे खाली जाऊ, तुम्हाला खाली दाखवतो. जुन्नर दरवाजा तर आपण खाली उतरतोय, परत आपल्या वरती यायचं आहे. तुमच्यासाठी खास जुन्नर दरवाजा जाऊन येतं. इकडे पण गुफा आहे, काय आलंय परत. हे असं पायरी मार्ग आहे खाली. ती रस्सी लावलेली आहे. हे आपण पूर्ण भरपूर तुटफूट झालेली आहे याची. इकडे पण गुफा टाईप आहे वरती. चला तुम्हाला दाखवतो खाली. आणि ही इथे पूर्ण पायरी तोडलेली आहे बघा. ते खाली आपण इथे शिडी मार्ग लावलेला आहेत खाली. आपण खाली आणि रस्सीनं खाली उतरू शकतो, चढू शकतो. चला मी तुम्हाला दाखवतो. आपण ह्या रस्सीला पकडून खाली आलोय. हे बघा,
अशी रस्ती हा पूर्ण मार्ग पायरी मार्ग तोडून टाकलेला आहे इंग्रजांनी. खाली पण हा बी तोडलेला आहे इथे पण हा तोडला आहे इथे शिडी मार्ग लावला शिड्या लावल्या आपण खाली जाऊ वरती शिडी मार्ग बनतो शिडी मार्ग पार करून खाली आलो हा पूर्ण पायरी मार्ग इंग्रजांनी तोडलेला आहे. वरून दगड पडलाय बघा खाली चुना आहे चुना हा बघू शकतो हा चुना आलाय त्यावेळेसचा चुना आजही मजबूत आहे. आपण जवळपास जुन्नर दरवाजा हा तुम्हाला दाखवतोय जुन्नर दरवाजा मार्गाने आपण खाली उतरतोय परत आपल्याला वर जायचं आहे तुमच्यासाठी फक्त खाली उतरतोय दाखवतोय प्रवेशद्वार वगैरे कसं भारी असेल त्यावेळेस मार्ग होता असा तोडला आहे इंग्रजांनी. याला जुन्नर दरवाजा विराजा तोडलाय सगळा दरवाजा पायऱ्या पण तोडलेले दरवाजा पण तोडले प्रदेश चालते त्याला त्या साईडला तिथे गाव आहे बघा या गावातून वरती येऊ शकतो आपण. हे सगळं तिथं ते फॉरेस्टचं ते हे लावलेले त्यांनी निशाने तिथे फोटो दिसत दिसतंय का तुम्हाला पूर्ण हा दगड असा हा जायचा मार्ग तसंच पूर्ण तिथं तुटलेले पलीकडे साईडला वानरलिंगी सुळका आहे. चला तर आपण आता वरती जाऊ. कसं ढगवरती आता बघितलं आजचा मेचा 30 तारीख आहे जवळपास 30 मेला वातावरण तयार झालेलं आहे. या खिंडीतून वर ढग येत आहे हे जी खिंड आहे रस्ता दाखवलाय इंग्रजांनी ह्या सगळा रस्ता तोडलेला आहे पायरी मार्ग पूर्ण पायरी मार्ग तोडून आता आपल्या ह्या नवीन ट्रेकर्स वगैरे फॉरेस्ट विभागांनी वगैरे पुरातत्व विभागांनी हे दुर्ग संवर्धन करणाऱ्यांनी ह्या लोखंडी शिड्या इथे लावलेल्या आहेत आणि ह्या दोर बांधलेला आहे. आणि असाच हा इकडे जुन्नरला हा रस्ता जातो जुन्नर दरवाजा पुण्याला ओळखला जातं. 2 सेकंदात ऊन पडतं 2 सेकंदात ते ढग येत आहे तेव्हा हे कसं नजारा आहे खूप सुंदर. त्यासाठी तुम्हाला या गड किल्ल्यावर जावं लागेल आणि असा नजारा तुम्हाला तुमच्या डोळ्याने बघण्यासाठी गड किल्ल्यावर आपण तो प्रवेशद्वार बघून परत इकडे तुम्हाला हा परदेश इकडे काय आहे वेगळं बघायला आपण बघतोय काय असलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ह्या साईडला आपण हे बघू शकतो ते खोलदरी हे बघू शकतो ते इथे वाडा आज पण वाड्याचे औषध आहे हे बघा इथे एक रूम असेल इथे म्हणजे ह्या साईडनं पूर्ण हा नजारा हे बघा इकडे बघा एक पूर्ण सह्याद्रीची कातळदरी आणि हा सह्याद्री पूर्ण आहे प्रदेश आणि तिकडे तो वानरलिंगी सुळका है ना त्याच्या पलीकडे वाटतं वानरलिंगी सुळका याच्याही पलीकडे वाटतं वानरलिंगी सुळका. चला ह्या पाय पद्धतीनं हे बघू शकता वानरलिंगी सुळका मागे याच्या थोड्या दिवस आपण तिकडे जाणार आहे तिकडे जाणार आहोत मग आधी ह्या साईडनं आपण तुम्हाला दाखवलाय
परत चालू त्या साईडला चला. धान्याच्या कोठाराच्या इकडे आल्यानंतर आपल्याला उच्या साईडला हे बघा पाण्याचे टाके. पाण्याच्या सगळे माती झालेली आहेत, पूर्ण चिखल वगैरे गाळ जमा झालं. 1 2 3 हा एक मोठा 4 5 जवळ मोठाले हे 5 टाके इथे. वरच्या सगळं पडलं आहे पूर्ण. आता गवत गळाने भरलंय. हा नानाचा अंगठा नाणे घाट. त्यानंतर सगळे आपलं एक मंदिर आहे देवीचं, त्या मंदिराकडे चाललो. सगळे इथे आल्यानंतर आपण इथे ते आहे गडदेवतेचं मंदिर आहे. सगळं हे मंदिर पडलेलं आहे. बाले किल्ल्याचा हा परिसर असू शकतो. नाही 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 इकडे कोणाच्या तरी 2 समाध्या दिसतात इकडे. हे समाध्या आहे, पडल्या समाध्या पण. जे आहे लेकी सुळका. किती सर हो महाराज तिकडे बघा. झाली काय तयारी? हर हर महादेव. जो साना की आपण आलोय वानर लिंगे सुळक्यावर घे ना. तुम कुछ मांगो, अब तुमको मिल जाएगा. ये लो बोतल. पाय सोडा खाली. हवेत थोडा वरचा हात काढा, वरच्या दोरीत हात काढा. वर खाली अजून पाय सोडा हवेत. नाव काय तुमचं? गेलंय ना. छत्रपती शिवाजी महाराज की. रामेश्वर.
किती वर्ष आहे तुमचं वय? हा बस बघा आईने केले आणि हा बघा हाय म्हणजे कोणालाही शक्य म्हणजे शक्य आहे, कोणी करू शकतं. आईने केलं म्हणजे संपला विषय. इच्छा पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी आणि इच्छा. आता आपण तो वानरलोगी सुळका पार करून आपण निघालोय आता पुढच्या मोहिमेला. आमचे जेवण कसं वाटतंय? महादेव. आणि त्या तिथे रस्त्यावरती जाऊन आपलं खाली जायचं. मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय. आज आपण हा जीवधन आणि वानरलिंगी सुळका आज आपण व्यवस्थित पार केलेला आहे. आणि सोबत आहे आज 2 भाव आहे. दोघांचीही झोप झालेली नाही. रात्रभर आम्ही जागून हा किल्ला आज इथे आलोय आणि सर केलाय. बघू शकतो मागे हा वानरलिंगी सुळका आणि पुढे आहे नाणेघाट. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बेल दाबायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. जय जाऊ जय शिवराय. हर हर.